सातारा जिल्ह्याचं राजकीय वातावरण गढूळ करणाऱ्या विरुद्ध बाजी उमेदवारी. सांगली सातारा विधान परिषदेचे उमेदवार अभय जगताप यांनी नाव न घेता मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केली घणाघाती टीका. मी कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही, मला 500हून अधिक मतं मिळतील, अभय जगतापांनी व्यक्त केला विश्वास. सातारा जिल्हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षातील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झाली. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका करत मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील राजकारण गढूळ केलंय, त्यामुळे माझा लढा अशा प्रवृत्तींच्या विरोधात आहे. मी कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही, मला सातारा सांगलीतील अनेक नेते मंडळींचा पाठिंबा आहे, त्यामुळे मी 500हून अधिक मतं घेऊन या निवडणुकीत विजयी होईल असा विश्वास देखील अभय जगताप यांनी या पत्रकार परिषदेत बोलून दाखवलाय. विधान परिषदेचे निवडणूक लागलेली आहे आणि सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. धैर्यशील कदम भाजपचे उमेदवार आहेत, पण त्यांना उभा करणारे जे नेते आहेत या ठिकाणचे ते खऱ्या अर्थानं त्यांनी या जिल्ह्यातलं वातावरण दूषित केलेलं आहे. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा, हा वसंतदादा पाटलांचा जिल्हा, सुसंस्कृत राजकारण. सांगली आणि सातारा हा खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचं काम ज्या प्रवृत्तींनी केले त्यांच्या विरोधात हा लढा आहे. धैर्यशील कदम जरी उमेदवार असले तरी त्यांना पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे ज्या प्रवृत्ती या जिल्ह्यातल्या आहेत त्यांच्या विरोधातला हा खरा लढा आहे. प्रत्येक निवडणूक एक आव्हानच असतं, त्यामुळं कोणतीच निवडणूक मी हलक्यात घेत नाही. ही निवडणूक सुद्धा आव्हानात्मक असली तरी मला खात्री आहे की जी परिस्थिती आज महाराष्ट्रात देशात चालू आहे त्या परिस्थितीचा जरा विचार केला तर नक्कीच मला या ठिकाणी एक सक्षम विरोधक जर या परिसरातून एखादा पाहिजे असेल तर लोक माझा विचार करतील आणि मला विधान परिषदेत पाठवतील. जिल्हा परिषदेमध्ये जे काही झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि कोणालाही ते आवडलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते नक्कीच माझ्यावर राहतील असं मला वाटतं. साधारणपणे 500 मतदान खेचून आणणं इथपर्यंत आमचं टार्गेट आहे आणि मला खात्री आहे की ते साध्य होईल.